मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वपूर्ण शिवडी न्हावाशेवा अटल सेतू मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावरून 2 कोटी वाहनांनी प्रवास केलेला आहे। त्यातून दर दिवशी सरासरी 24,800 वाहनांनी प्रवास केला। मात्र प्रवासी संख्येच्या अपेक्षित उद्दिष्टापासून हा मार्ग अद्यापही बराच दूर आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2025 मध्ये 55 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला। टर्मिनलवर दर महिन्याला सरासरी 7,500 वस्तू हरवल्याची नोंद झाली आहे, तर वर्षभरात लॉस्ट अँड फाउंड विभागामध्ये 90,000 विसरलेल्या वस्तू पोहोचलेल्या आहेत। सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान आणि इतर सुविधांसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। यामुळे राज्यातील अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। बीकेसीमध्ये 400 खाटांचं रुग्णालय सुरू केलं जाणार आहे। मुंबईकरांची सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेमधील सोयी सुविधांच्या उपलब्धतेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय पर्यटनासाठीही आराखडा तयार केला आहे। जानेवारी आणि मार्च 2026 या तिमाहीमध्ये देशातील 7 महानगरांमध्ये 1,01,000 घरांची विक्री झाली आहे। यापैकी मुंबई आणि पुण्यामध्ये 48,000हून अधिक घरं विकली गेलेली आहेत। गेल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये या विक्रीमध्ये 7% घट आहे, तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये 9% वाढ झाली आहे। मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये महिलांना सार्वजनिक शौचालय वापरासाठी आता शुल्क द्यावं लागतं। या संदर्भात नाराजी असतानाही हे शुल्क रद्द करायला महापालिकेनं नकार दिलाय। शुल्क रद्द करावं अशी मागणी गटनेत्यांच्या बैठकीमध्ये केली होती। महापालिकेच्या भूमिकेमुळे झोपडपट्टी भागातल्या महिलांना शुल्क द्यावंच लागणार आहे। रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या 8 नव्या गोदामांना मंजुरी मिळाली आहे। यामध्ये 5 गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रशासनाकडे निधी उपलब्ध झालाय, तर राजापूर आणि संगमेश्वरसाठीच्या गोदामांना अद्यापही मान्यता मिळणं बाकी आहे। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यातील पहिल्या 5 जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मानाचं स्थान पटकावलेलं आहे। 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मानाचं स्थान त्यांनी पटकावलं। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा सन्मान केला गेला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 10 स्वीकृत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राजकीय हालचालींना आता वेग आलाय। 18 मार्चपासून सुरू झालेल्या अर्ज वाटप प्रक्रियेमध्ये तब्बल 175हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले होते, तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज अंदाजपत्रकासाठी सभा होणार आहे। अंदाजपत्रकीय सभेमध्ये भाजपचे 2 गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे। या सभेमध्ये शहरातील 500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांच्या करवाढीचा प्रस्ताव दिला जाणार आहे। जालना महानगरपालिकेची 2026-27 या आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात सभागृहामध्ये दुपारी 3 वाजता ही सभा आयोजित केली आहे। मनपा प्रशासनानं अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सुपूर्द केलाय। आता यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत। येवला शहरामध्ये माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित प्रीमियर लीगचं उद्घाटन झालं। यावेळी गायिका श्वेता दांडेकर यांनी आपल्या गायनानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आणि त्यानंतर समीर भुजबळांनी ट्रॉफीचं अनावरण करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। नाशिकमध्ये भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते झालं। उद्घाटन प्रसंगी क्रिकेट खेळाडूंनी समीर भुजबळांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला। यावेळी समीर भुजबळ यांनी हातामध्ये बॅट घेत फटकेबाजी केली। छत्रपती संभाजीनगरात पासपोर्ट अर्जाचा मोठा ओघ वाढलेला आहे। परदेशात शिक्षण, नोकरी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली आहे आणि त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रांवर सध्या तब्बल 3 महिन्यांची अपॉइंटमेंट वेटिंग निर्माण झाली आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढलेली आहे। दररोज 35,000 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल होत आहेत। मात्र आवक वाढल्यामुळे हापूस आंब्याचे दर कमी होऊ लागलेत, त्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागलाय।
जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला गेलाय। येत्या 2 ते 4 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सलग 3 दिवस पाऊस होईल असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकासह आंबा आणि इतर फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईमधील होर्डिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर थकवलेला आहे आणि या कंपन्यांनी तब्बल 252 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेला दिलेली नाहीये। महापालिकेनं पत्रव्यवहार करून कंपन्यांनी मालमत्ता कर भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे। हिंगोलीमध्ये महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांकडे 34 कोटींची थकबाकी आहे आणि त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी ही 25% कमी वीज वसुली होते। त्यासाठी ज्या गावात वीज बिल भरलेलं नाहीये त्या संपूर्ण गावचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलेला आहे। यानुसार हिंगोलीमध्ये 12 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यामधील विंचू रोड परिसरातील मित्र विहार कॉलनी जवळून जाणाऱ्या चारी इथून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते। या पाणी गळतीमुळे परिसरामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे ही गळती थांबवावी आणि पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक करत आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा इथे पोलीस चौकीच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे पोलीस चौकी मागील 3 वर्षांपासून बंद आहे। त्यामुळे चौकीचे नव्यानं बांधकाम करून पोलीस चौकी सुरू करा अशी मागणी स्थानिक करत आहेत। नागपूरमध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर सायाळ धावताना दिसून आलेले आहेत। रेस्क्यू टीमनं रेस्क्यू केलेला आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा मेट्रो मार्गावर सायाळ आढळून आले। छत्रपती संभाजीनगरामध्ये ऑटो रिक्षा संघटनांनी चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला। वाढती एलपीजी गॅस टंचाई तसंच दरभाट आणि रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या अडचणीच्या निषेधार्थ चक्काजाम करण्याचा निर्णय झालाय। पंप 24 तास सुरू ठेवावेत अशा विविध मागण्या सुद्धा केल्या जात आहेत। भंडाऱ्यामधील अर्जुनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं। या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवर मंदिर उभारण्यात आलंय, त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। संबंधित स्मशानभूमीचं बांधकाम तत्काळ सुरू करावं अशी मागणी सुद्धा केली जाते। पुणे पोलिसांनी 6 राज्यांमध्ये पाठलाग करून घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली। हा आरोपी मूळचा बांगलादेशी असून या आरोपीनं देशभरात 50हून अधिक घरफोड्या केल्याचं उघड झालंय। या आरोपीकडून विदेशी चलन आणि बनावट कागदपत्र जप्त केली आहेत। पुण्यामध्ये बनावट विदेशी मद्यावर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणामध्ये सापळा रचत 2 आरोपींना अटक झाली आहे। तसंच त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय। शिरूर तालुक्यातील वाघाडे इथे चोरट्यांनी महावितरणच्या विद्युत रोहित्रावर डल्ला मारत रोहित्र चोरून नेले। त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। नाशिकमधील लासलगाव रेल्वे स्टेशन रोडवरच्या टपऱ्यांना भीषण आग लागली। या आगीमुळे 5 टपऱ्या जळून गेलेल्या आहेत। त्यामुळे टपरीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी उर्वरित 12 ते 13 टपऱ्या बचावलेल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोसते घाटामध्ये केमिकल टँकर उलटला। टँकर केमिकलचा असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।